राम राम शेतकरी मित्रांनो, यशराज ॲग्रो फार्म या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इकडं आपल्या शेळ्या चारा खात आहेत। इकडं उकंड्यावरती आपल्या कोंबड्या उकरून खात आहेत। इकडं त्यांना उकंड्यावरती कांदा कट करून टाकलेला आहे आणि इकडं आपल्या शेळ्या। आता तुम्ही म्हणसाल गव्हाणी तर आहेत, पण शेळ्याला चारा खाली का टाकलाय? पण आपल्या गव्हाणीचं आज साफसफाई होती, त्याच्यामुळं गव्हाणीत पाणी भरलं होतं, हे सगळं धुवून काढायचं होतं। मग म्हणलं पाणी भरलेच तर मग शेतातले कपडे पण धुवून घ्यावे लगेच, म्हणून त्याच पाण्यात टाकलेत कपडे आता धुवायला। इकडं आपले कपडे धुवून घ्यायचे, गव्हाणी धुवून घेतल्यात। आता परत एकदा गव्हाण धुवून घ्यायचे आणि मग यात चारा भरायचा। आपल्याला खुराक पण द्यायचा आहे। तुम्ही आपल्या गव्हाणीची मजबूती बघू शकताय। तर इकडं आपल्या शेळ्या, इकडं हायड्रोपोनिकचा सेटअप आपला मका नसल्यामुळं सध्या बंद आहे। आता आपली मका निघाल्यावर तर नाकुनाकडे मका असेल तर कमेंट करा। पडलो असतो बघा मित्रांनो आता। आपली दावण एकदम चकाचक मध्ये देऊन झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इकडं आता यातलं पाणी हडकले की लगेच खुराक टाकून घ्यायचं यात। हे पाठीमागून असं सपोर्ट हे दिलेला आहे। आता खुराक टाकलाय खायला। इकडं कोंबड्या मध्ये मध्ये करतो आणि अण्णा पण थोडा टाकलं इकडं। इकडं बघू शकता कसं खात आहेत। इकडं शेळ्यांना खुराक टाकून ठेवला आहे। इकडं कसं आहे, या दावणीत ह्या दोन्हीचंच असतंय, हे दुसऱ्याला येऊ देत नाहीत, नाही हे दुसऱ्याच्यात जातात। इकडं एवढं मैदान आहे, एवढं मजबूत शेड केलंय, आणि कोंबडींच्या पिल्ल्याला कुठं खायचं माहिती आहे का? या इकडं दाखवतो। इथं आपली चिव बसली आहे आणि ह्याला खायचं इथं। आणि ह्याच्या जाग्यात जर दुसरं कुत्रं राहिलं असतं तर याचं काय झालं असतं जरा कमेंट करून सांगा। बघितलं कसं पळतोय शेडच्या बाहेर।